गुरु जर केलं ना आपण महाराज निष्ठावंत करावा. आपल्या देख जर गुरुची अवहेलना होत असेल तिथून पलायन करावं, शास्त्राचा पहिला नियम. आपल्या देख जर गुरुचा अपमान होत असेल तर तिथून पलायन करावं, तोंड देता कामा नाही. जरी तो समोरचा व्यक्ती आपल्या गुरुविषयी फार वाईट बोलतोय, मग आपण ते सहन करावं, त्यालाही प्रतिउत्तर देऊ नये शास्त्राच्या भाषेत. त्याला हात जोडावे, निघून यावं आणि त्याला काही बोलू पण नाही. हे पहिलं. ते आपल्याला सहन करण्याची ताकद नाही. जगातील सारं पाप गुरुची अवहेलना करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतं, आहे की नाही. आणि जो ऐकतो तोही तेवढाच अधिकारी असतो. म्हणून आपल्या गुरुची निंदा आपल्या समोर होतीये म्हणून तिथं थांबू. मग ते कोणीही गुरु असो, गुरुचं पालन, गुरुची निष्ठा आम्हाला माहिती असली पाहिजे. गुरुचं प्रेम आम्हाला माहिती असलं पाहिजे, गुरुची दया आम्हाला माहिती असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं